नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 28 फेब्रुवारी 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने त्यांचा सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडलने सन्मानित केले आहे. ओके, तर अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच इस्रायल. ओके, तर बघा, नुकतेच इस्रायल या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचा सर्वोच्च संसदीय सन्मान ज्याचं नाव आहे स्पीकर ऑफ द नेसेट मेडल, ओके, या मेडलने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, इस्रायल या देशाची राजधानी आहे तेल अवीव आणि इस्रायल या देशाची जे संसद आहे त्याचं नाव आहे नेसेट. ओके, लक्षात ठेवा, नेसेट हे इस्रायलच्या संसदेचे नाव आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावरती गेले होते. ओके, आणि त्यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांना सर्वोच्च संसदीय सन्मान स्पीकर ऑफ द नेसेट मेडल यांनी सन्मानित करण्यात आले आहे. ओके, बघा, हा जो सन्मान आहे तो इस्रायलच्या संसद म्हणजेच नेसेटकडून त्यांच्या उल्लेखनीय नेतृत्वासाठी आणि भारत इस्रायल संबंध दृढ करण्यासाठी प्रदान करण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे, आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली आहे. ओके, तर बघा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच पुणे, महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामधील जे पुणे शहर आहे या शहरामध्ये आशिया आर्थिक संवाद 2026ची 7वी आवृत्ती नुकतीच आयोजित करण्यात आलेली आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो बघा, 7वी आशिया आर्थिक संवाद म्हणजेच एशिया इकॉनॉमिक डायलॉग हा 2026चा जो आहे तो पुणे या शहरामध्ये आयोजित करण्यात आला होता. तर बघा, हा जो कार्यक्रम आहे तो 26 ते 28 फेब्रुवारी 2026 या दरम्यान पुण्यामधील पुणे इंटरनॅशनल सेंटर येथे घेण्यात येत आहे. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे. ओके, तर बघा, इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियमचे अध्यक्षपद जे आहे ते नुकतेच भारताने स्वीकारलेले आहे. ओके, तर आपल्या भारताने हे अध्यक्षपद स्वीकारलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बघा, भारताने 20 फेब्रुवारी 2026 रोजी विशाखापट्टणममध्ये झालेल्या 9व्या IONS कॉन्क्लेव्ह दरम्यान IONSचे चेअरमॅनशिप स्वीकारलेली आहे. ओके, आणि 2026 ते 2028 या काळासाठी हा समुद्री सहकार मंचाचे नेतृत्व भारत करत आहे. ओके, तर बघा, भारत हा 2026 ते 2028 या काळासाठी अध्यक्ष राहणार आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 बघूयात. CM-302 हे सुपरसोनिक अँटीशिप क्रूज क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच चीन. तर बघा, चीन या देशाने नुकतेच CM-302 हे सुपरसॉनिक अँटीशिप क्रूज क्षेपणास्त्र जे आहे ते विकसित केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, चीन या देशाची राजधानी आहे बीजिंग. ओके, चला पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघण्याआधी याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे जी मिसाईल आहे सुपरसॉनिक अँटीशिप क्रूज मिसाईल ज्याचं नाव आहे CM-302. ओके, हे चीनने विकसित केलेले आहे. हे मिसाईल चीनच्या चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन या कंपनीने बनवलेले आहे. ओके, तर बघा, हे जी मिसाईल आहे अँटीशिप क्रूज मिसाईल ते YJ-12 या चीनी मिसाईलवर आधारित आहे. तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे, कोणत्या देशाच्या नेसेट प्लॅनमला या संसदेला संबोधित करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिलेच भारतीय बनले आहेत. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं नाव आहे या देशाचं नाव आहे इस्रायल. ओके, तर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2 दिवसीय अधिकृत यात्रेवर गेले होते इस्रायल या देशाच्या. तर त्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी
इस्रायलची जी संसद आहे ज्याचं नाव आहे नेसेट. ओके, तर नेसेटला संबोधित केले होते. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदी यांनी परराष्ट्रातील एकूण 19 परदेशी संसदेमध्ये संबोधन केले आहे. ओके, तर लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026चे उद्घाटन कोठे केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, शेगाव, महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामधील शेगावमध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026चे उद्घाटन केलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या. बघा, याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026चे जे उद्घाटन आहे ते महाराष्ट्रामधील शेगाव, जो की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येतो. ओके, या ठिकाणी करण्यात आलेले आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रांनो बघा, पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, एक्झरसाइज अग्निवर्षा 2026 भारतीय लष्कराने कोठे आयोजित केली आहे? ओके, तर बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, म्हणजेच राजस्थान. तर राजस्थानमध्ये एक्झरसाइज अग्निवर्षा 2026 ही भारतीय लष्कराने नुकतीच आयोजित केलेली आहे. ओके, तर बघा, एक्झरसाइज अग्निवर्षा 2026 जी आहे ती भारतीय लष्कराने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे आयोजित केलेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे, राष्ट्रभवनामध्ये एडविन लुटियन्सच्या जागी कोणाचा पुतळा बसवण्यात आला आहे? तर बघा, आता जो एडविन लुटियन्स आहेत त्या पुतळ्याच्या जागी नुकताच सी राजगोपालाचारी यांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत एक्सप्लोरर नावाचा वाघ कोणत्या राष्ट्रीय उद्यानामध्ये सोडण्यात आला आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान. तर पापीकोंडा राष्ट्रीय उद्यानामध्ये नुकताच एक्सप्लोरर नावाचा वाघ हा सोडण्यात आलेला आहे आणि हे ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन स्ट्राइप्स अंतर्गत करण्यात आले होते. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. बघा, प्रश्न इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणताही प्रश्न तुम्ही स्किप करू नका. तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये याचा नक्कीच उपयोग होईल. ओके, तर बघा, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली कोणत्या शहरामध्ये सुरू केली आहे? याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर सी, म्हणजेच गांधीनगर. तर बघा, गुजरात या राज्याची राजधानी गांधीनगर येथे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी देशातील पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आधारित सार्वजनिक वितरण प्रणाली नुकतीच सुरू केलेली आहे. ओके, तर भारतातील पहिलीच आहे, त्यामुळे प्रश्न इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.